महाराष्ट्र म्हटलं म्हणजे अनेक जाती धर्माचे लोक महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदतात आणि या महाराष्ट्राची भूमी अशी आहे की मोठमोठे व्यक्तिमत्व महापुरुष तसेच अनेक लोक इथं घडून गेले आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्र हा सधन झाला, प्रसिद्ध झाला। तसेच महाराष्ट्राने अनेक विचारवंत महापुरुष इथं दिले। आज देखील मी काही दिवसांपूर्वी अजिंठा डोंगर रांगावर गेली होती। अजिंठा डोंगर रांग ही मराठवाड्यामध्ये आहे, म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, सिल्लोड जवळ। अजिंठा डोंगर रांगेमध्ये आदिवासी मल्हार कोळी जमात बांधव हे मोठ्या संख्येने डोंगर दऱ्यामध्ये राहतात। त्यांचा व्यवसाय आहे शिकार करणे, लाकडे तोडणे, गुरे पाळणे, शेती करणे। त्याच प्रकारे जे फळं असतात वेगवेगळे जंगली फळं गोळा करणे आणि ते जंगली फळांपासून जडीबुटी बनवणे, अशा अनेक प्रकारचे वस्तू तयार करण्याचा किंवा विक्री करण्याचा व्यवसाय करत असतात। आणि अशाच या मल्हार कोळी बांधवांचं अजिंठा डोंगरपट्ट्यात मोठं स्थान असताना मी त्यावेळेस काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात एक छोटीशी घटना माझ्या नजरेस पडली पेपर न्यूजमध्ये की आदिवासी कोळी जमातीची पारो कोळी हिच्या समाधीची अवस्था अतिशय दुरवस्था झालेली आहे। मग मला ते नाव ऐकल्याबरोबर मला कुतूहल निर्माण झालं आणि मी तडक अजिंठा पर्वत रांगाच्या इथं जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली। त्यावेळेस माझ्या आदिवासी कोळी जमातीचे सिल्लोड येथील अनेक बांधवांना मी विचारणा केली याबाबत, तर त्यांनी मला सांगितलं की अजिंठा पर्वतरांगाजवळ अजिंठा गावाजवळ पारो कोळी हिची समाधी आहे आणि ही पारो कोळी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अजिंठा लेण्यांचा शोध लागल्यानंतर रॉबर्ट ग्रिल हा जो इंग्रज अधिकारी ज्याने त्या तेथील गुहांचं सौंदर्यीकरणासाठी भर दिला, तसेच तिथे भित्तिचित्र नवीन निर्माण केले आणि त्या अजिंठाच्या ज्या गुफा आहेत त्यांचे चित्र काढून जगभर प्रसिद्ध केले आणि त्यामुळे जगभरात अजिंठा लेण्यांना प्रसिद्धी मिळाली। अशी ही जगविख्यात असलेली अजिंठा लेणी। बरं, मग आता आपण विचार करतो की पारोचा इथं कुठे रोल आहे, तर पारोचा रोल इथं आहे की रॉबर्ट ग्रिल हा इंग्रज अधिकारी असताना पारो कोळी ही जंगलात राहणारी होती। अजिंठाच्या डोंगर त्या लेण्यांच्या अगदी वरतीच लेण्यापूर नावाचं गाव आहे। पारो कोळीचं हे जन्मस्थान आहे। तिथं अगदी 2-3 झोपड्या त्या काळामध्ये मल्हार कोळींच्या होत्या आणि मल्हार कोळी लोक हे त्या काळामध्ये शिकारीला जात किंवा अक्षरशः चोऱ्या माऱ्या सुद्धा काही प्रमाणावर आमचे आदिवासी लोक त्या प्रमाणात करत असत। इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम करत असत, लुटमार करत असत आणि इंग्रजांशी अक्षरशः राघोजी भांगरेंप्रमाणेच आमच्या आदिवासी असंख्य कोळी जमातीचे लोक हे कामे करत असत इंग्रजांना त्रास देण्याचे राष्ट्रभक्ती म्हणून। परंतु त्याच वेळेस ही पारो कोळीचा जन्म त्या अजिंठा डोंगर रांगातील लेण्यापूर येथे झालेला होता आणि त्यानंतर ती तरुण वयात असताना तिथं राहत असताना रॉबर्ट गिल हा इंग्रज अधिकारी शिकारीला जायचा अजिंठा लेण्यांच्या जवळपास आणि त्यावेळेस पारो कोळीची त्याची भेट झाली किंवा नजरानजर झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला। त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर पारो कोळीला रॉबर्ट गिल पळून घेऊन गेला आणि लग्न केलं त्याने। त्यामुळे आदिवासी मल्हार कोळी जमातीमध्ये पारो कोळीबद्दल ही गोऱ्या इंग्रजाबरोबर पळून गेली म्हणून तिचा म्हणजे तिरस्कार आदिवासी मल्हार कोळी जमातीने त्या भागातील केला आणि त्यानंतर पारो कोळी हिने रॉबर्ट ग्रिलला लेण्यांचं भित्तिकाम चित्रकाम करत असताना रंग भरण्यासाठी पारो कोळीला मदत केली आणि अशी ही पारो कोळीचे जे रॉबर्ट ग्रिलने केलेले चित्र हे पेंटिंग हे जगप्रसिद्ध झाले। त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम हे पारो कोळीने केलं। अशी ही पारो कोळी प्रसिद्ध झाली। इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील तिचं कौतुक केलं, इंग्लंडच्या राणीने देखील तिचं कौतुक केलं। अशी ही पारो कोळीचा हा इतिहास आहे। परंतु अनेक लोकांना पारो कोळी कोण होती हे देखील माहीत नाही। परंतु कालांतराने लग्न झाल्यानंतर पारो कोळीची हत्या करण्यात आली आमच्याच जमात बांधवांकडून की एक गोऱ्या अधिकाऱ्याबरोबर ती पळून गेली। म्हणजे
अख्खे देशभक्त आमचा कोळी जमात बांधव होता। एक अतिशय चांगली कलावंत असणारी पारो कोळीची हत्या घडून आणण्यात आली आणि तिची कबर ही अजिंठा गावाजवळ आहे। तिचं पारो कोळीचा स्मृती दिन हा 23 जून रोजी साजरा केला जातो आणि तिची ही ऐतिहासिक समाधी अजिंठा गावाजवळ अतिशय भग्न अवस्थेत होती, परंतु अनेक पत्रकारांनी आमच्यासारख्या समाजसेवकांनी आवाज उठवल्यानंतर जवळपास 4 कोटी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाकडून मंजूर करण्यात आलेले आहे आणि आता पारो कोळीचं स्मृतीस्थळाचं रूप हे पालटलेलं आहे, त्याबद्दल शासनाचे धन्यवाद। परंतु पारो कोळी ही आदिवासी कन्या म्हणून नावारूपाला येऊ शकली नाही, परंतु सगळ्यांना विनंती आहे की पारो कोळीच्या स्मृतीस्थळाला अवश्य भेट द्या आणि अजिंठा लेण्यांना देखील भेट देऊन आमच्या आदिवासी मल्हार कोळी बांधवांनी कशा प्रकारे प्राचीन काळापासून अजिंठा लेण्यांचं संगोपन केलं, अजिंठा लेण्यांना शाबूत ठेवलं, त्यांचं संरक्षण केलं, हे आमच्या आदिवासी कोळी बांधवांनी केलेलं आहे। आणि वर्षांवर्षापासून ते आदिवासी कोळी बांधव हे अजिंठा लेणे हे संरक्षित केलेले असताना त्यानंतर इंग्रज आले। इंग्रज आमचे आदिवासी मल्हार कोळी बांधव हे अजिंठा लेण्यांमध्ये बुद्धदेव म्हणून तिथं पूजा करत होते आणि त्यांनी ते संरक्षित केलं, सांभाळून ठेवलं। नंतर इंग्रजांना त्या गुहा सापडल्या आणि त्यानंतर इंग्रजांनी त्यांचं नाव मोठं केलं। परंतु एक खानदेशची कन्या असलेली किंवा आमच्या मल्हार कोळी समाजाची कन्या असली पारो कोळी, तिचं नाव पार्वतीबाई सपकाळे, आज देखील लेण्यापूर गावाला त्यावेळेस 2-3 कुटुंब असणारं लेण्यापूर गाव हे फक्त आदिवासी मल्हार कोळ्यांचं डोंगराच्या अजिंठा डोंगराच्या वर हे गाव आहे आणि तिथं जवळपास आता 100 घरं हे आदिवासी मल्हार कोळ्यांची आहेत फक्त आणि डोंगरावर आहे तिथं संपूर्ण सपकाळे कुटुंब आपल्याला दिसून येतील। हाच पारो कोळीचा इतिहास आहे आणि पारो कोळीला स्मृतीस्थळाला सगळ्यांनी भेट द्यावं। महाराष्ट्र शासनाने पारो कोळीच्या स्मारकाचं नाव पारो कोळी असं ठेवण्यात यावं ही आमची समस्त आदिवासी कोळी जमात बांधवांची विनंती आहे। सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या आणि इतिहासाचे हे पन्ने नक्कीच उलगडून पहा। धन्यवाद। जय हिंद, जय वाल्मिकी।